कोण टाकते पहिलीवर? निलेश आणि हा. आणि नंतरच्या मॅच कोणत्यात दाखव? स्वामी छत्र आणि पाटील. या पुढील होणारा आणखीन एक सामना असेल स्वामी छत्र वर्सेस पाटील बॉईज. दोन्ही संघाने आपण तयार राहायचं आहे. चला जरा लवकरात लवकर सामना सुरू करायचा. 4 षटकांचा सामना असेल. यानंतर पुढील होणारा सामना स्वामी छत्र वर्सेस पाटील बॉईज. दोन्ही संघ आपण तयार राहायचं आहे. नाणेफेक या इनिंग ब्रेक मध्ये होईल. पहिलं षटक घेऊन येतोय प्रवीण. सामोरे फलंदाज आहे तो निलेश मात्र ज्यांनी या स्पर्धेमध्ये एकमेव असा फलंदाज आहे. सातत्याने चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते. पहिला चेंडू हवेत जातो. रमेश कळसुलकर चेंडूच्या मागे येतोय. झेल टिपला जातो की नाही पाहायचं. आता मात्र एक जीवदान पहिल्या चेंडूवर. एक मोठा मासा जाळ्यात सापडला होता पहिल्या चेंडूवर. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये जो एकमेव फलंदाज आहे निलेश मात्र ज्याने सातत्याने चांगली फलंदाजी केलेली आहे. आणि तोच फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झाला असता. झेल टिपला गेला असता. मात्र इथे जीवदान मिळत आहे. आणि ते जीवदान किती महागडं ठरणार रुद्र 11 साठी. येणाऱ्या 23 चेंडूमध्ये नक्कीच ते आपल्याला समजेल. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतो डावखुरा फलंदाज शुभम गिरकर ज्यांनी या अगोदरच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला एक विजय मिळवून दिलेला होता. कालच्या सत्रात का पूर्णपणे अपयशी ठरलेला फलंदाज आज मात्र थोडासा फॉर्मात नक्कीच सापडतोय. पहिला चेंडू विरकावून दिला फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो की नाही पाहायचा. चेंडू जातोय तो सीमा रेषे बाहेर. षटकार. कालचं सत्र काहीसं अपयशी ठरलेला फलंदाज आज मात्र सकाळपासूनच्या सत्रामध्ये फॉर्म घेऊन परतलेला पाहायला मिळतोय. आणि थोडासा अकोट टप्प्याचा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि हा षटकार. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन होते गोलंदाज अर्थातच प्रवीण मोरे. पहिल्या चेंडूवर एक मोठा मासा नक्की सापडला होता मात्र झेल सुटला गेला. आता चेंडू फाईन लेगच्या दिशेने मनगटाच्या सहाय्याने खेळलेला चेंडू एकदा पूर्ण केले जाते. दुसऱ्या धावेसाठी सहजरित्या 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. पाहायचंय धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडूकर 9 धावा. आणि अवधूत 11 संघाच्या जमेची बाजू जर पाहायला गेली तर नक्कीच शुभम गिरकरचा फॉर्म इथे परततोय. स्वामी छत्र वर्सेस पाटील बॉईज. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर. हा व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. खरोखरच एक मोठं आव्हान इथे उभं करावं लागणार आहे रुद्र 11 संघासमोर. चेंडू फुल टॉस. यावेळेस मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिला. मिड विकेट रिजन मधून चेंडू जातोय तो टोलेजंग. षटकार. आज मात्र संपूर्ण भारामध्ये संपूर्ण फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय शुभम गिरकर आणि त्यामुळे नक्कीच चांगला स्टार्ट इथे मिळताना पाहायला मिळतोय अवधूत 11 संघासाठी. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक जीवदान मिळालं आणि त्यानंतर मात्र फलंदाजीचे सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतात चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. डावकुरा आक्रमक आणि तितका संयमी असलेला फलंदाज शुभम गिरकर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवर. बरोबर ना. थोडंसं महागडं षटक ठरत आहे. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. सामोरे फलंदाज आहे तो शुभम गिरकर. आणखीन एकदा सुंदर फटका मिड विकेट मधून. आणखीन एक षटकार शुभमच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 6 आणि हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 22. काय जबरदस्त फलंदाजी आणि ज्या फलंदाजीची अपेक्षा अवधूत 11 संघाचा संघमालक आणि कर्णधार करत होता
ते फलंदाजीचे हे आता मात्र खूपच स्वेअर चेंडू 9 चेंडू बंद घोषित केला जातो. एक अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 फ्री हिटची आणखीन एक संधी. पाहायचं षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतो की नाही ते. शुभम गिरकर या अगोदरच्या सामन्यात नाबाद फलंदाजी करून परतला होता. तीच फलंदाजी कंटिन्यू करताना आणि आता मात्र निर्धाव चेंडू. पहिला आणि शेवटचा चेंडू या षटकातील नक्कीच चांगला टाकला गेला. पहिल्या षटकाखेर धावसंख्या होती 23 धावा. ज्या पद्धतीने शुभम गिरकर फलंदाजी करतोय त्या पद्धतीने नक्कीच असं वाटतंय ते 60 ते 70 धावा धावपलकर आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र गोलंदाजीसाठी येतो तो अजिंक्य रहाणे, एक वेगवान गोलंदाज. या अगोदरच्या सामन्यात त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. केवळ 4 धावा खर्च केलेल्या होत्या. रब्बर बॉलमध्ये 4 धावा म्हणजे खूपच कमी धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा या खेळपट्टीवर की जिथे गोलंदाजी करणं कठीण जातं आणि अशा खेळपट्टीवर केवळ 4 धावांचं षटक त्यांनी हाताळलं होतं. पाहायचं आहे या षटकात मात्र ती गरज नक्कीच असणार आहे रुद्र 11 संघाच्या कर्णधाराला. 2-3 पावलाचा छोटासा रनअप. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केल्यानंतर आता मात्र स्वतः कर्णधार लॉंग ऑनच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. चला जरा लवकर. अजून 3 विकेट जर काढले तर 500 अशा 1000 रुपयाचा पारितोषिक इथे आलेलं आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. स्वेअर चेंडू 22 रुपयात अतिरिक्त धाव. 4 वाईट जरी टाकले गेले तरी सिद्धेश यांच्याकडे 500 रुपयाचा पारितोषिक आहे. ओव्हरमध्ये ना या षटकामध्ये शुभम गिरकर यांनी 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक इथे येणार आहे. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. आताची चेंडू पहिला चेंडू भिरकावून दिला आणि हा षटकार. अजून एखादा षटकार त्याच्या बॅटमधून निघाला तर 1500चं पारितोषिक नक्कीच त्याला मिळेल. या षटकामध्ये अजून एक षटकार जर शुभमच्या बॅटमधून निघाला तर नक्कीच मिहिर सिद्धेश आणि यांच्या माध्यमातून 1500चं पारितोषिक त्याला मिळणार आहे. पुढचा चेंडू घेऊन येतो गोलंदाज. आता चेंडू चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फाईन लेग रिजन मध्ये जातो. एकदा पूर्ण केली जाते. मला वाटतं दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज नक्कीच परततील आणि 2 धावांचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या धावसंख्येवरती. धावांचा उच्चांक नक्कीच आज आपल्याला पाहायला मिळतोय अवधूत 11 संघाकडून आणि त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे ज्या पद्धतीने शुभम गिरकरचा फॉर्म इथे परततोय. चांगली फलंदाजी करतोय आजच्या सत्रामध्ये शुभम गिरकर आणि त्याचमुळे काहीसा दबाव रुद्र 11 संघाच्या गोलंदाजावर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 पावलाचा छोटासा रनअप. आता चेंडू हाडव्या बॅटने खेळला. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू फाईन लेगला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34. अप्रतिम फलंदाजीचा प्रात्यक्षिक शुभमच्या माध्यमातून आणि त्याला चांगली साथ मात्र देतोय. एकेरी दुहेरी धावा घेतोय निलेश म्हात्रे. या षटकातील पुढचा चेंडू निलेशसाठी उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर. स्वेअर चेंडू पण घोषित केला जातोय. एक अतिरिक्त धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या धावसंख्येवरती. स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर स्मृती प्रित्यर्थ हा चषक इथे आयोजित केला जातो उमेश मित्र मंडळाच्या माध्यमातून. आता चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगला खेळला गेला. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या ती 36 आणि या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रुपये 20,000 व आकर्षक चषक आहे. द्वितीय पारितोषिक रुपये 15,000 व आकर्षक चषक आहे. या स्पर्धेतील प्रमुख आकर्षण आहे ते अर्थातच मॅन ऑफ द सिरीज स्मार्ट टीव्ही इथे देण्यात येणार आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही हा मॅन ऑफ द सिरीजसाठी इथे प्रदान केला जाणार आहे. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू गोलंदाजासाठी सज्ज होतोय. आता चेंडू चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वेगाने येतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्नात 1च धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या ती 37. एक षटकार मारल्यानंतर चांगली गोलंदाजी करताना देखील पाहायला मिळते तो गोलंदाज अर्थातच अजिंक्य रहाणे.
या षटकातील शेवटचा चेंडू. 4 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. आता चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका. निलेश म्हात्रेच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. पहिल्या टप्प्यानंतर सीमा रेषे बाहेर चौकार आणि या चौकाराबरोबर 2 षटकाचा खेळ देखील इथे जमतोय. संघाची धावसंख्या ती 41 धावा. 2 षटकार. काय जबरदस्त फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज विशेषतः शुभम गिरकर ज्याने आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय. त्याच्या खेळीमध्ये 3 षटकार आतापर्यंत निघत आहेत. अप्रतिम फटका निलेशच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवर निघतोय आणि जो पहिल्या चेंडूवर एक झेल सुटला तो किती महागडा ठरतोय ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. या षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज देतोय प्रसाद मांजरेकर. थोडासा दबाव नक्कीच पाहायला मिळेल कारण जबरदस्त फलंदाजी करतोय तो शुभम गिरकर जो स्ट्राईकला आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरा षटक घेऊन आला तो प्रसाद. त्याला सामोरे जातोय तो शुभम. संघाची धावसंख्या असतील. संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 41. वैयक्तिक अशा 26 धावावर खेळतोय तो शुभम. एक तडाखेबाज फलंदाज आपल्या संघासाठी 32 धावांना खेळतोय शुभम. सामोरे जाईल प्रसादाला. सुंदर फटका. एक सुंदर षटकार पाहायला मिळतोय तो उत्तुंग षटकार शुभम कडून. संघाची धावसंख्या वाढून झाली ती बिनबाद 47. 1 2 3 4 5 30 32 34 35 36 पुढील चेंडू प्रसादांचा. कुठेतरी आपल्याला लय पाहायला मिळते ती फलंदाज शुभम कडून. वैयक्तिक असा 36 धावांवर खेळतोय शुभम. संघाची धावसंख्या होती बिनबाद 47 धावांमध्ये वैयक्तिक अशा 36 धावांवर खेळतोय तो शुभम. टोळेदंग षटकार पाहायला मिळाले त्याच्या फलंदाजीतून. अद्भुत 11 या संघाच्या फलंदाजांकडून. पंचांनी निर्णय कळवायचा. झेलबाद उत्कृष्ट असा झेल पाहायला मिळतो होतो सागरकडून. उत्कृष्ट अशी नाबाद म्हणजे बिनबाद आउट. 36 धावांची खेळून बाद झाला तर शुभम. आता शुभमची जागावरून काढायला बघूया कोण जातोय. शुभमची जागा भरून करण्यात गेलाय तो डावकुरा फलंदाज सलीम. पहिला धक्का संघाला तडाखा सलीम याने उत्कृष्ट असा फ्लिक केलाय तो. बघूया किती धावा मिळतात त्या संघाला. 2 धावा काढण्यात यशस्वी आले ते अद्भुत 11 संघाचे फलंदाज. तिसऱ्या धावेकडे मार्ग शोधताना बघा निलेश कडनं 3री धाव कंप्लीट. अशी संघाची धावसंख्या वाढून झाली होती 50 धावांचं लक्ष पूर्ण केलं होते अद्वैत लेलन या संघाने. नाश्ता
नाही एकच आहे बे. या स्पर्धेमध्ये पारितोषिके जर पाहिली तर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांच्यासाठी मिक्सर आणि फॅन हे देखील देण्यात येणार आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण स्मार्ट अँड्रॉइड टी व्ही इथे देण्यात येणार आहे. तर चांगल्या पारितोषिकाचा वर्षाव देखील बाबूशेठ कोपरकर स्मृती चषकामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. या षटकातील पुढचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 51. एका धावांचा डोंगर इथे उभा होताना नक्कीच पाहायला मिळतोय. स्वामी छत्र आणि पाटील बॉईज यानंतर होणारा सामना आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आता चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वेगाने येईल अशी अपेक्षा होती, मात्र त्यानंतर थोडासा गतीमध्ये बदल होता नाही ते पाहायला मिळतं. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या ती 51. मोबाईल कुठे ठेवला रे मी? हा माझा आहे मोबाईल. वैयक्तिक पहिला आणि संघाचा चौथा षटक घेऊन येतोय तो रुद्र इलेव्हनचा गोलंदाज अजय. सामोरे जाईल तो सलीम. संघाची धावसंख्या झाली होती 1 गडी बाद. 50 धावा 51 धावा 3 षटकात 51 धावांची मजल मारली होती. अद्वैत लेडन या संघाने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. 36 धावांची शुभम गिरकर आणि अजय यांचा पहिला चेंडू. आता सामोर जाईल तो सलीम. बघूया अजय किती या संघात धावा देत आहेत. अजयचा पुढील चेंडू. सामोर जाईल तो सलीम. एक उत्कृष्ट असा डावकर अष्टपैलू खेळाडू. उद्योगीच्या खूपच बाद. एक अतिरिक्त संघाची धावसंख्या वाढून झाली होती 1 गडी बाद. 52 धावा. कुठेतरी महागड असं षटक पाहायला मिळते ते रुद्र इलेव्हन संघाकडून. सामना हा 4च षटकांचा असेल याची सर्व खेळाडूंनी कर्णधारांनी नोंद घ्यायचे. चौथा षटक घेऊन आला आहे तो अजय. बघूया या पहिल्या चेंडूवर त्याने किती धावा दिल्यात. एकच धावसंघाला संघाची धावसंख्या वाढून झाली ती 1 गडी बाद. 53 धावा. आता स्ट्राईकला राहतो तडाखेबाज फलंदाज. त्याने काल पूर्ण सत्र स्वतःच्या फलंदाजीवर गाजवलेला असा तो तडाखेबाज अष्टपैलू खेळाडू निलेश म्हात्रे. बघूया अजयांचा दुसरा चेंडू निलेश म्हात्रे यांना. थोडासा क्षेत्ररक्षात बदल करताना पाहायला मिळतात ते कर्णधार आणि स्वतः गोलंदाज अजय. डावाशी खूपच बाद. एकत्र संघाला संघाची धावसंख्या झाली होती 54. आतापर्यंत 1 चेंडूमध्ये 3 अतिरिक्त धावा आणि 1 सिंगल स्वरूपात धावा देऊन 4 धावा खर्चल्या त्या अजयने. कुठेतरी महागड्याचे षटक पाहायला मिळते. पहिलाच चेंडू 4 धावा. कारण की आता त्या सामन्यात किंवा परत यायचं असेल तर एक थोडं गोलंदाजावर कंट्रोल ठेवायला लागेल अजयाला. आणि आतापर्यंत 54 धावा जमवल्या आहेत त्या. 1 धावसंघाला संघाची धावसंख्या वाढून झाली ती 55. 2 चेंडू झाला. अद्याप 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अद्वैत इलेव्हन या संघाचा.
बघा रुद्र इलेव्हन कितपत त्यांना थांबवण्यात यशस्वी होतात. जवळपास 15च्या सरासरीने 15 ते 16च्या सरासरीने खेळताना पाहायला मिळतात ते अद्वैत इलेव्हन या संघाचे कर्णधार यांचे खेळाडू. एक अकुट डप्प्याचा चेंडू निलेश पाताडे कुठे असेल? निलेश पाताडे कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षात यायचंय. गेला तिथून घेतली असेल ना मागं. तीन चेंडूचा खेळ आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक. अजयाचा चेंडू सामोर झाला फलंदाज वाईट चेंडू दिला पंचांनी. एक अतिरिक्त धाव संघाला. कुठेतरी अजयला अतिरिक्त धावांवर कंट्रोल ठेवायला लागेल कारण की उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय परंतु अतिरिक्त धाव देऊन अद्वैत इलेव्हन संघाचा स्कोर तो वाढवतोय. अद्याप 3 चेंडू ही शिल्लक आहे. संघाची धावसंख्या वाढून झाली ती 57. एक गडी बाद 57. एक धाव संघाला. संघाच्या धावसंख्या 58. 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू 8 धावा खर्चल्यात त्यामध्ये 5 अतिरिक्त धावा दिल्यात त्या अजय यांनी. 2 चेंडू शिल्लक आहेत. पाचवा चेंडू अजयचा सामोरा जाईल. साहिल कुठला चेंडू एक कुठेतरी फटका फसलेला दिसतो पण एक धाव काढण्यात यशस्वी. 2 धावा काढण्यात यशस्वी झालेत ते अद्वैत इलेव्हन या संघाचे फलंदाज. संघाची धावसंख्या वाढून झाली ते एक गडी बाद 60 धाव. यानंतर होणारा सामना पाटील बॉईज विरुद्ध स्वामी छत्र या 2 संघांमध्ये होणाऱ्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी समालोचन कक्षात त्वरित याचा आपला नाणेफेकीचा कॉल थोड्याच वेळात आपण करत आहोत. कुठेतरी लाईव्ह पाहायला मिळालेला शेवटचा चेंडू शेवटचा षटकार पाहायला मिळतोय तो सलीम कडून. संघाची धावसंख्या वाढून झाली आहे ती एक गडी बाद 66 धावा 66 आणि 67 धावांचं आव्हान दिलंय ते अद्वैत इलेव्हन संघाने. रुद्र इलेव्हन संघासमोर जवळपास 16 ते 17 धावाच्या सरासरीने 4 षटकात म्हणजे 24 चेंडू आणि 67 धावा. त्यामध्ये शुभम गिरकर याच्या वैयक्तिक 36 धावांचं एक प्रमुख योगदान असेल आणि त्याला जे 7 लाभले ते निलेश म्हात्रे आणि सलीम या 2 फलंदाजांकडून. पाटील बॉईज आणि स्वामी छत्र दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पाटील बॉईज आणि स्वामी छत्र दोन्ही संघाच्या कर्णधार समालोचन कक्षात यायचा नाणेफेकीचा कॉल करायचा आपला. निषाद वतनदाराला विनंती करतो त्यांनी नाणेफेक करून घ्यायची. आपले थोडस नेहमी आपल्याबरोबर असणारे परत इकडे आले त्यांचे सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वेळात वेळ देऊन स्वामी छत्रचा कर्णधार स्वामी छत्र नाणेफेकीचा कॉल करतील आपले अप्पा राऊत साहेब. यानंतर होणारा सामना स्वामी छत्र विरुद्ध पाटील बॉईज. नाणेफेकीचा कॉल करतायत ते अप्पा राऊत साहेब यांच्या. नेहमीच आपल्या कुठल्याही खेळाचा असू दे किंवा कुठल्याही गोष्ट नेहमीच आपल्या बरोबर असतात ते. नाणेफेकीचा कॉल झाला. नाणेफेकीचा कॉल पाटील बॉईजच्या संघाने जिंकलेला आहे. त्यांचा कॉल त्यांनी त्वरित कळवायचा आहे. चालू असणारा सामना रुद्र इलेव्हन विरुद्ध अद्वैत इलेव्हन या 2 संघांमध्ये असणार आहे.
अद्वैत इलेवनने प्रथम फलंदाजी करत 66 यानंतर होणारा सामना असणार आहे ते स्वामी छत्र इलेवन विरुद्ध पाटील बॉयज या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि स्वामी छत्र या संघाला फलंदाजीचा आवाहन केलेलं आहे आणि चालू असणारा सामना अद्वैत इलेवन विरुद्ध रुद्र इलेवन या दोन संघांमध्ये असेल. अद्वैत इलेवन या संघाने प्रथम फलंदाजी करत 66 धावा जमावलेल्या आणि 67 धावांचं लक्ष दिलंय ते रुद्र इलेवन या संघासमोर. अजिंक्य राणे याच्याकडे खुशखबरात जर त्यांनी हा सामना एकतर्फी जिंकवला आणि या एकतर्फी सामन्यामध्ये जिंकताना त्यांनी 30 धावा वैयक्तिक 30 धावा प्लस केला तर सिद्धेशकडून त्याला 1001 रुपयाचा पारितोषिक असेल. जवळजवळ 16 ते 17 धावांच्या सरासरीत हा सामना जिंकण्यासाठी त्यांना धावा करायला लागेल आणि कुठेतरी कोणाला तरी ही मुभा स्वतःच्या खांद्यावर घेऊन हा सामना जिंकायला लागेल. साखळी फेरीतले सामने खूप महत्त्वाचे असतात. तुम्हाला टॉप 4 म्हणजे जे 4 सेमीफायनलिस्ट असतात त्यांच्यात क्वालिफाय करण्यासाठी 24 चेंडू आणि 67 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 67 धावा. सामना त्वरित चालू करायचा दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती कारण की आपल्याला साखळी फेरीतले अजून 2-3 सामने खेळायचे. स्ट्राईकला येतो प्रवीण आणि नॉन स्ट्राईकला येतो अजिंक्य. अद्वैत इलेवन या संघात प्रथम षटक घेऊन आला तो गोलंदाज प्रवीण. प्रवीण याचा पहिला चेंडू आणि प्रवीण याला डावेशीचा खूपच बाहेर एक अतिरिक्त संघाला संघाचे धावसंख्या वाढून झाले ती 1 धावा 67 धावांचं लक्ष आहे ते रुद्र इलेवन संघाला. अद्वैत इलेवनकडून प्रथम गोलंदाजी करता येतो प्रवीण. स्ट्राईकला येतो प्रवीण. बघूया कुठला प्रवीणवर उत्कृष्ट फटका प्रवीणाचा. उत्कृष्ट अशी धाव प्रवीणकडून. प्रवीणच्या समोर 6 धावा संघाला. संघाची धावसंख्या वाढून झाली ती 7 धावा. रुद्रयांच्या खेळाडूंकडून दादा म्हणून आवाज येतोय की कुठेतरी प्रवीणच्या बॅटिंग अजून असे 2-3 टोलेबंद षटकार मिळाला पाहिजे की पुन्हा आपल्या सामन्यात परत करायचा वेळ मिळेल ती रुद्र संघाला. उत्कृष्ट असा खोलवर चेंडू टाकला तो प्रवीण याला. आता स्ट्राईकला आलाय तो अजिंक्यला एक सुवर्ण संधी सिद्धेशकडून. जर हा सामना एकतर्फी म्हणजे जवळजवळ वैयक्तिक 30 धावा करत जिंकला तर सिद्धेशकडून 1001 रुपयाचं पारितोषिक असेल ते अजिंक्य याला. 1 धाव संघाला. संघाची धावसंख्या वाढून झाली होती 9 धावा. कुठे सुरेख चेंडू पाहायला मिळतो प्रवीणकडून. पावसात अशात कुठेतरी गोलंदाजीची गरज असते संघाला सामन्यात परत करण्यासाठी. चार चेंडू झाले त्या षटकातील. पुन्हा एक निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झाला तर प्रवीण. कुठेतरी अद्वैत इलेवनकडून एक उत्कृष्ट म्हणजे पहिल्याच चेंडूवर एक अतिरिक्त धाव आणि षटकार खाल्यानंतर
कमबॅक करताना पाहायला मिळतो ते अद्वैत इलेव्हनचा गोलंदाज प्रवीण. स्ट्राईकला येतो अजिंक्य. सामोरे जाईल प्रवीणाला. दोनदा अजिंक्यला. संघाची धावसंख्या वाढून झाली ती बिनबाद 11 धावा. उत्कृष्ट असा कमबॅक अद्वैत इलेव्हन या संघाच्या गोलंदाजाकडून. एका चेंडूत 7 धावा दिल्यानंतर उर्वरित 5 चेंडूत फक्त 4 धावा करतल्या आहेत त्या प्रवीणाने. बघूया आता वैयक्तिक दुसरा आणि संघात वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन कोण येतं. अद्वैत इलेव्हनकडून दुसरं षटक घेऊन येतो तो सलीम. एक अष्टपैलू असा खेळाडू. 18 चेंडू आणि 56 धावा पाहिजेत. 18 चेंडू आणि 56 म्हणजे प्रत्येक षटकात जवळजवळ 2 ते 3 टोलोजंग असे षटकार मारायची गरज आहे. सामन्यात परत यायचं असेल तर रुद्र इलेव्हन संघाच्या खेळाडूंना. सलीमचा पहिला चेंडू उत्कृष्ट असा इनस्विंग पाहायला मिळाला सलीमकडून. सुरेख अशी गोलंदाजी करतो तो सलीम संघासाठी. पुन्हा एकदा निर्धाव टाकू चेंडू टाकण्यात यशस्वी झाला तर सलीम. गोलंदाजाने पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय अद्वैत इलेव्हनच्या गोलंदाजाने रुद्र इलेव्हनच्या फलंदाजावर. कारण की स्कोर कुठे बॅकवर्ड द माइंड डोक्यात असतो जो 16 ते 17 धावाच्या सरासरी करायचा असतो आणि तिथे जर गोलंदाजाची साथ लाभली तर कुठे आपण कमबॅक करू शकतो हे पूर्णपणे दाखवून देतात ते अद्वैत इलेव्हन संघाचे अष्टपैलू असे खेळाडू. म्हणजे सलीम असू दे, सिद्धेश असू दे, निलेश म्हात्रे असू दे. थोडासा असा क्षेत्रक्षात बदल करताना पाहायला मिळतोय तो निलेश कडून. गोलंदाजीला सज्ज झालाय तो सलीम. स्ट्राईकला येतो प्रवीण. सुंदर पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो सलीम. एकच धाव संघाला. संघाची धावसंख्या वाढून झाली ती 12 धाव आणि 4 चेंडूत फक्त एकच धावा खर्चला त्या सलीम याने. बघूया आता अजिंक्य काय करतोय उर्वरित 2 चेंडूंमध्ये. संघाची धावसंख्या ती झाली ती बिनबाद 12 धावा फक्त 12. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू टाकण्यात यशस्वी आणि पूर्णपणे फलंदाजावर वर्चस्व गाजवतो तो सलीम. 5 चेंडूत 1 धाव. कारण की ओपनर्स जे आहेत ते स्वतःच्या मध्येच उत्कृष्ट असे फलंदाज आणि या फलंदाजीवर वर्चस्व गाजवण्यात यशस्वी झाला आहे तो डावखुरा गोलंदाज सलीम. पुन्हा एकदा 1 धाव लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव घेण्यात यशस्वी झाले ते फलंदाज आणि 2 षटकांकडे संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 13. बारा चेंडू आणि 54 धावाचं लक्ष आहे आता. 12 चेंडू आणि 54 धावा. प्रत्येक षटकात जवळजवळ 4 षटकार मारायचे आपल्याला. मिनिमम 4 षटकार. सामना जर जिंकायचा असेल तर प्रत्येक षटकात 4 षटकार मारायचे. वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरा असा निर्णायक षटक नंतर कारण की राजा अजिंक्य समोर दुसरा चेंडू राजा यांचा. पुन्हा
धावसंख्या वाढून झाली आहे ती 14 धावा. गोलंदाजी राजा यांची 3 चेंडूत फक्त 2 धावा खर्चल्यात. कोणीतरी रुद्र इलेव्हनचे बॅक ऑफ द प्लेयर्स अजून सुद्धा चांगले खेळणार आहेत. कोणीतरी माइंडसेट फलंदाजाला बदलायला लागेल. जर आपल्या फलंदाजी दादाकडून काहीतरी मोठ्या अपेक्षा असतील असेल अवधूत 11चा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव संघाला. संघाची धावसंख्या वाढून झाली आहे ती 18. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो अवधूत संघाचा तिसरा गोलंदाज राजा. त्याला सामोर जातो तो अजिंक्य. शुभम झेल घ्यायचा होता पण करून कुठेतरी झेल घेण्यात अपयशस्वी झाले ते शुभम. आणि दोन धावा संघाला. संघाची धावसंख्या वाढून झाली होती. तलोस्कर यांना शूज दुसरे घ्यायचे आहेत. वैयक्तिक 4थं षटक घेऊन येतो तो उदय तलोस्कर आणि त्याला त्यांच्या समर्थकांकडून एक बक्षीस घोषित केलं. तर त्यांनी 3 फलंदाज बाद केले तर त्यांना 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. त्वरित सुरुवात करायची. याच्यानंतर सुद्धा आपल्याला उर्वरित सामने खेळवायचे आहेत. उदय तलोस्कर 6 चेंडूत फक्त 3 फलंदाज बाद करायचे आहेत. 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आपल्या मित्राकडून आपल्यास. सुंदर अशी गोलंदाजी टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतो तो गोलंदाज उदय तलोस्कर. अद्याप संघाची धावसंख्या 21च झालेली आहे. रुद्र इलेव्हन संघाची धावसंख्या 21 आणि अद्वैत 11 या संघाच्या गोलंदाजी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे ती रुद्र इलेव्हन संघाच्या गोलंदाजांसमोर. अवधूत इलेव्हनचा 4था गोलंदाज उदय तलोस्कर. एक संधी आलेली परंतु संधीचा सोनं करण्यात अपयशी झाले ते अवधूत संघाचे क्षेत्ररक्षक. उदय तलोस्करला अजून सुद्धा संधी उर्वरित 3 ते 4 चेंडू जे शिल्लक आहेत त्याच्यात जर फलंदाज बाद केला तर 501 रुपयाचा पारितोषिक अजून आलेला आहे. जवळजवळ 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. आउट आहे फलंदाज, आउट आहे. पहिला फलंदाज बाद करण्यात यशस्वी झाले.
उत्कृष्ट गोलंदाजी. मला वाटतं उदय तलस्कर संघ नायकाच्या कॉलवर पूर्णपणे उतरलाय, कारण की त्यांनी जवळजवळ 4 चेंडूंमध्ये फक्त 2च धावा खर्चल्या. 5 चेंडूंमध्ये 5 चेंडू आणि 2च धावा दिल्या आहेत. उदय तलस्कर उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकलाय. उत्कृष्ट अशी गोलंदाज उदयकडून अवधूत 11 या संघाचं जिंकलेला आहे. त्यांचं खूप खूप आभार. यानंतर चालू होणारा सामना पाटील विरुद्ध स्वामीचंद्र पाटील संघाच्या